खानदेशातले भाजपचे नेते गिरीश महाजन हे पक्षात संकटमोचक म्हणून ओळखले जातात। गेल्या काही वर्षात अनेक राजकीय संकटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। खरे तर आजवर महाजन यांनी यावर कधी भाष्य केलं नव्हतं, पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात याची वाच्यता केली। लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपनं विजय मिळवलाय। या विजयामुळे जळगाव जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे। रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांनी लोकसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणली आहे। नुकतंच भाजपनं जिल्ह्यातील पक्षाच्या कामगिरीवर मंथन केलं। यावेळी गिरीश महाजन यांनी लोक आपल्याला संकटमोचक का म्हणतात याचा उलगडा केला। की खिलाडी कुठे सगळं चालत आहे थोडी मला समुद्रात सांगायचं होतं, समुद्रात कुठून जायचं काय म्हणजे पुढच्या पुढे कसं जाऊन फिरावं अशी हिंमत असली माझ्या मित्र। आणि तेव्हा मग कुठेतरी लोकांनी अप्रिशिएट होतं किंवा नेता कसा पाहिजे, पुढारी कसा पाहिजे। उगाच सगळे ट्रबल छुटं संकट उगाच म्हणतात का। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा संकट काळामध्ये सुद्धा धावून जाण्याची जबाबदारी आपली। 2014 साली राज्यात फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर गिरीश महाजन यांचं पक्षातील राजकीय महत्त्व वाढल्याचं पाहायला मिळालं। देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे। 2019 मध्ये कोल्हापूरला आलेला पूर असो की जरांगे पाटलांचं आंदोलन असो, गिरीश महाजन यांनी प्रत्येक वेळी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। 2019च्या लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत महाजनांनी अनेक राजकीय मोहिमा फते केल्यात, त्यामुळे त्यांना संकटमोचक म्हटलं जातं। त्यांचा सुद्धा एकनाथ खडसेंशी असलेला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे। लोकसभा निवडणुकीनंतर महाजनांना आपल्या राजकीय विरोधकावर टीका करण्याची आयती संधी मिळाली। तुम्हाला कल्पना आहे मी म्हणणारे सगळ्यांना कसे बसले। मला ते ताव विरोधा वेळ खर्च करायचा नाही, आपला म्हणजे हे करायचं नाहीये, तोटे खराब करायचं नाही मला पुढे काही। पण जे मी म्हणणारे होते त्यांची अवस्था काय झाली ही आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्यानंतर गिरीश महाजनांचं पक्षातील राजकीय वजन वाढलं। आता पुन्हा एकदा खडसे भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहेत। दरम्यान महाजन आणि खडसेंमध्ये अनेक वेळा शाब्दिक चकमक झडली आहे, त्यामुळे फडणवीसांच्या या संकट मोचकाला भविष्यात पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।